चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं श्रीकृष्णाय वयं श्रीकृष्णाय वयं श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सच्चिदानंद रूपाय सत चित आनंद रूपाय, जो सत चित आणि आनंद स्वरूप आहे, ज्याचं स्वरूप हे अव्यक्त निर्गुण निराकार अगाध अनंत आनंदमय दिव्य तेजपुंज प्रकाशमय ज्ञानमय सामर्थ्यमय सर्वव्यापी आणि अनंत असून जो सत चित आणि आनंद असा त्रयांश स्वरूप भाव सर्व शक्तींनी युक्त विश्वोत्पत्त्यादि हेतवे, जीवाच्या उद्धाराच्या हेतुस्तव विश्वाची उत्पत्ती आणि अवतार धारण करून जीवांना ज्ञान तथा प्रेम उभयविध साधन प्रदान करणे, तसेच त्या ज्ञान प्रेमाच्या अनुरूप ईश्वरीय भक्तीला अनुसरलेले जीव त्यांना शाश्वत आनंदमय मोक्ष प्राप्ती प्रदान करणे इत्यादी ना जो हेतू मूल कारण असलेला परमेश्वर आहे, त्या परमेश्वराला तापत्रय विनाशाय अधिभौतिक आध्यात्मिक आणि अधिदैविक च्या तीन तापांचा विनाश करण्याकरिता श्रीकृष्णाय वयं नमः अशा त्या सच्चिदानंद स्वरूप सर्व शक्तियुक्त परब्रह्म परमेश्वराचा उभयदृश्य अवतार श्रीकृष्ण, त्याला मी नमन करतो आणि त्या सच्चिदानंद स्वरूप सर्व शक्तियुक्त परब्रह्म परमेश्वरी अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद भगवद्गीतेमध्ये या अधिभौतिक अधिदैविक आणि आध्यात्मिक त्रयतापांचा विनाश होण्याकरिता निरूपण केलेलं आहे। त्यात भगवान श्रीकृष्णांनी सर्वप्रथम मुमुक्षु साधकाला अत्यंत आवश्यक असा आत्मानात्म विवेक हा
श्रीमद भगवद्गीतेच्या सुरुवातीला दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला निमित्त करून सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी, सर्व जीव प्राणी मात्रांच्या उद्धारासाठी निरूपण केलेला आहे. आणि त्या आत्मानात्म विवेकाखेरीज कुणीही या अधिभौतिक, आध्यात्मिक आणि अधिदैविक तिन्ही तापांपासून कदापि विनिर्मुक्त होऊ शकत नाही. आणि म्हणून प्रत्येक परमेश्वरी अवतार जेव्हा पृथ्वी तलावरती जीवाचा उद्धार करण्याकरिता, धर्माची संस्थापना करण्याकरिता अवतरित होत असतात, त्यावेळेला परमेश्वरीय शास्त्राचे जे 4 सिद्धांत आहेत ते मुमुक्षु जीवांच्या प्रती निरूपण करीत असतात. जसं माहीम भट्टांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना विचारलं की जी परमेश्वर शास्त्राचे सिद्धांत ते किती? सर्वज्ञ म्हणितले 4. परमेश्वर शास्त्राचे सिद्धांत किती आहेत? तर 4 आहेत. जी ते कवण? मग ते परमेश्वर शास्त्राचे सिद्धांत कोणते आहेत बरे? त्यावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात, बटो, नित्यानित्य वस्तू विवेक, इहामूत्र फल उपभोग विराग, क्षमदमादि साधनम मुमुक्षुत्वम च. किती सिद्धांत आहेत? 4. कशाचे? परमेश्वर शास्त्राचे. परमेश्वर शास्त्र कोणतं आहे? तर परमेश्वराच्या प्राप्तीला पूरक असलेलं ब्रह्मविद्याशास्त्र. ब्रह्मविद्या म्हणजे ब्रह्म म्हणजे व्यापक विद्या, किंवा ब्रह्म म्हणजे बृहद इति ब्रह्म, बृहद असा, व्यापक असा, सर्वश्रेष्ठ जो परब्रह्म परमात्मा, त्याला जाणावयाची विद्या. विद हा धातू जाणीवे वाचक आणि विद्या हा शब्द जाणीवेच्या साधना वाचक, त्याला जाणीव करून घेण्याचं साधन. हे ब्रह्मविद्येचे 2 अर्थ संभवतात की ब्रह्म म्हणजे व्यापक, व्यापक जाणावयाची विद्या, आणि व्यापक असलेला जो परब्रह्म परमेश्वर त्याला जाणावयाची विद्या. मग या दोन्ही बाबी ब्रह्मविद्येच्या अंतर्भूत येतात. आणि त्यात ह्या परमेश्वर शास्त्राच्या 4 सिद्धांतामध्ये व्यापक अशी जाणीव करून देण्यात येते. त्यात सर्वप्रथम सिद्धांत जो निरूपण केलेला आहे तो म्हणजे नित्यानित्य वस्तू विवेक. नित्य आणि अनित्य या उभय दोन्ही वस्तूंमध्ये विवेक, सारासार विवेक, की यातील सार काय आहे आणि असार काय आहे, नेमकं आपण ग्रहण काय करावं आणि काय सोडावं. आणि तोच परमेश्वर शास्त्राचा प्रथम सिद्धांत जो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी निरूपण केला, तो भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद भगवद्गीतेमध्ये सर्वप्रथमच अर्जुनाच्या प्रती निरूपण केलेला आहे. 2ऱ्या अध्यायामध्ये आत्मानात्म विवेकाच्या रूपाने. आत्मानात्म विवेक आणि नित्यानित्य वस्तू विवेक एकच आहे, काही वेगळं नाही. मग नित्य म्हणजे जे भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळ अस्तुची असे, काळे उपाय न नासे. कालांतराने उपाय केला तरी जे विनष्ट होत नाही त्याला नित्य म्हणतात. जे शाश्वत आहे, अमर आहे, अविनाशी आहे, त्याचा कशानेही विनाश केला जाऊ शकत नाही, त्याला नित्य म्हणतात. आणि अनित्य म्हणजे जे कालत्रयामध्ये उपायाने विनाश केले जाऊ शकते ते अनित्य असते. जे नाशवान असते, क्षणभंगूर असते, ते अनित्य म्हटले जाते. हेच गीतेच्या 2ऱ्या अध्यायात आत्मानात्म विवेक स्वरूप सांख्ययोग दर्शन भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या प्रती करून दिलेला आहे. संख्यात्मक पद्धतीने भेद निर्देश केलेला आहे की आत्मा वेगळा आहे आणि अनात्मा वेगळा आहे. आत्म अनात्म विवेक. आत्मा हा नित्य अमर अविनाशी आहे
चेतन स्वरूप असून तो निर्गुण या समग्र शरीरामध्ये नखाग्रापासून शिखाग्रापर्यंत ओलापवलेला आहे आणि तो देहाच्या मारल्याने मारला जात नाही आणि देह हे अनात्मा म्हणजे प्रपंचाचं बनलेलं नाशवान तत्व आहे. सहा आत्मानात्म विवेक भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद भगवद्गीतेत 2ऱ्या अध्यायामध्ये सविस्तर निरूपण केलेला आहे आणि त्याविषयी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी नित्य अनित्य वस्तू विवेक निरूपण केलेला आहे. मग त्या नित्य वस्तू कोणत्या म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात, महादयीचा विचारतात, तिजी हा नागदेया सगळी जाणे मी काहीची नेणे. त्यावर आमचे गोसावी महादयीचांच्या प्रती या 4 पदार्थांविषयीचं निरूपण करतात की बाई तुम्ही जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर जाणतात का? जी म्हणे हो जाणते. मग बाई या चौपरते काही जाणणे असे? या जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर या सृष्टी निर्मितीचे मूल तत्व असलेल्या अनाद सिद्ध 4 पदार्थांपेक्षा आणखी काही 5वा किंवा त्यापेक्षा अधिक पदार्थ या जगामध्ये विद्यमान नसल्या कारणामुळे जाणावयाचं शिल्लक राहत नाही. आणि तेच भगवंत म्हणतात की या ज्ञात्वा नेह भूयो अन्य ज्ञातव्यम अवशिष्यते. जे जाणल्याने आणखी काहीही जाणावयाचं शिल्लक राहणार नाही ते जाणण्यास योग्य असलेलं ज्ञेय तत्व मी तुला निरूपण करतो. आणि हेच अनादीचे 4 पदार्थ जीव देवता प्रपंच तथा परमेश्वर. भगवान श्रीकृष्ण पुरुष परपुरुष पराप्रकृती आणि अपराप्रकृती या संस्कृतमध्ये तत्कालीन जी प्रचलित बोलीभाषा होती आध्यात्मिक तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून निरूपण करतात. मग हे 4 पदार्थ कारणामध्ये नित्य आहेत. आपापल्या कारण स्वरूपामध्ये सृष्टी निर्मितीच्या पूर्वी मुळातच स्वयंभू हे अस्तित्वात होते, विद्यमान होते. यांना कोणीही निर्माण केलं नाही. जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर कारणामध्ये ते आपले आपण होते. म्हणजे कारणात जीव देवता आणि प्रपंच यांना परमेश्वराने सुद्धा निर्माण केलेलं नाही. ते मूळचे स्वयंभू विद्यमान होते. हे कारणात नित्य आहेत आणि जीवाच्या उद्धाराच्या हेतुस्तव परमेश्वराच्या प्रवृत्तीने आदिशक्ती चैतन्य माया सृष्टीची उत्पत्ती करते. तेव्हा अष्टभैरव स्वरूपाश्रित असलेला कारणातील 5भूत 3 गुण हा कारण प्रपंच कार्याला विस्तारला जातो पृथ्वी ग्रह बोलादी चंद्र तारादिकांच्या रूपाने आणि देवी देवतांच्या मेरू मेंखळा आश्रित स्थाने त्या रूपाने इह तथा परलोकाची संरचना केली जाते. हा कार्याला आलेला प्रपंच तथा मायेच्या अनंत ब्रह्मांडा पलीकडील तमस्वरूप प्रदेशात असलेल्या जीवांना परमेश्वर प्रवृत्ती वशात आदिशक्ती चैतन्य माया चैतन्यांश म्हणजे संलग्न लावून जीव चैतन्यमहम असा बुजतो. त्यात तादात्म्य पाहून तो अन्यथा ज्ञानाने बरबटून त्याला आद्यमन लागतो. त्याचं जीवत्व कार्यान्वित होतं आणि मग मायादत्त सामर्थ्याने तो तमप्रदेशातून हरित स्वरूपात आल्यानंतर त्या ठिकाणी अष्टभैरव स्वरूपात असलेला कारण प्रपंच त्याचा विश्वमेळ रचतो आणि मग उच्चातिक्रमी नीच अष्टभैरवापासून खाली यक्षिणीपर्यंत 81 कोटी 1.25 8 देवतांचे मळ अधिकाधिक दोष्टर मळ संरचना करतो. असा हा जीव स्वरूपावर सकळ देवता मळ वेष्टित असलेला सूक्ष्म
प्रपंच किंवा लिंग देह हा सुद्धा कारण प्रपंच आणि तो पृथ्वी ग्रह गोलाधिकांच्या रूपाने तथा देवी देवतांच्या मेरू मेंढरा आश्रित स्थानांच्या रूपाने असलेला इह तथा पारलौकिक हा स्थूल प्रपंच, हा कार्याला आलेला अवघा प्रपंच अनित्य नाशवान आहे. असे ते दिसे, दिसे ते नासे. जे असे आहे ते दिसतं, दिसतं ते नासतं, जे विनष्ट होत असतं. कार्यप्रपंच हा अनित्य नाशवान असून कारणात असलेला जो प्रपंच आहे अष्टभैरव स्वरूपाश्रित पाचीभूत तिन्ही गुण हे नित्य आहेत. तसेच जीव, देवता आणि परमेश्वर हे तीनही पदार्थ सुद्धा कारणात आणि कार्यातही नित्यच आहेत. पण मात्र आता एवढं कारण या नित्य अनित्य वस्तू विवेकाचं सांगण्याचं एवढं आहे की परमेश्वराने या जीवाला आपला आनंद द्यावयासाठी आदिशक्ती चैतन्य मायेकरवी सृष्टीची उत्पत्ती करवली. अष्टभैरव स्वरूपाश्रित कारणातील प्रपंच कार्याला आणून तिने आपल्या तमप्रदेश स्वरूप गर्भातील समग्र जीवांना सृष्टीमध्ये आणलं. परमेश्वराने अवतार घेऊन जीवांना या अनादीच्या चार पदार्थांचं ज्ञान करून दिलं. त्याचा मूलभूत हेतू एवढा की जीवांनी परमेश्वराची एकनिष्ठ अनन्य निष्काम भक्ती करून त्याची शाश्वत आनंदमय प्राप्ती करून घ्यावी. कारण परमेश्वरा नित्यमुक्त असून तो बद्धमुक्त जीवाला नित्यमुक्त करू शकतो, करतो. आणि देवता या नित्यबद्ध असून त्या बद्धमुक्त जीवाला नित्यमुक्त करू शकत नाही. आपणच स्वतः नित्यबद्ध असल्यामुळे त्या जीवाला बंधनातून मुक्त करू शकत नाही. आणि प्रपंच हा जड, नाशवान. मग या प्रपंचामध्ये जर जीव देहिक तादात्म्यता पाहून अहंकार अभिमानाने आसक्त मोहित झाला आणि संसार प्रपंचामध्ये बांधला गेला तर रजोगुणाच्या प्रभावाने तो परत मनुष्यामध्ये जन्माला येत असतो. आणि ते सांसारिक सुखभोग ऐश्वर्य प्राप्त करावयासाठी जर त्याने अनिती, भ्रष्टाचार, कुकर्म, नीच कर्म करीत गेला तर तो तमोगुणामुळे अधोगतीला जात असतो. मनुष्याखाली पशु पक्षी, सरपटणारे प्राणी, किडा मुंगी, माकुळा, वृक्ष, लता, वेली, गवत, मातीच्या ढेकळात लाखो सूक्ष्म जीवजंतू, तसा अवघा आकाश सूक्ष्म जीवजंतूंनी भरलेला आहे, ठसाठस भरलेला आहे. तथा स्वर्गात देश पण नरक. तर असा हा तमोगुणामुळे अधोगतीला, नरकाच्या गतीला जातो. रजोगुणामुळे तो मनुष्यातच जन्माला येतो आणि सत्वगुणाचा आश्रय घेऊन देवी देवतांची उपासना करणारा, त्यांचे अंतर्याग तथा बहिर्याग धर्म आचरण करणारा हा ऊर्ध्वगतीला कर्मभूमीपासून तर आदिशक्ती चैतन्यमयीच्या चिज्जड सुख फरापर्यंत पोहोचतो. परंतु कालांतराने त्या देवतांच्या संबंधीचं पुण्य इहलोकात जोडलेलं संपुष्टात आलं असता परत फिरून मृत्यूरूप संसारामध्ये जन्माला येत असतो. त्याला देवतांच्या भक्तीने, उपासनेने, त्यांच्या कर्मकांडात्मक क्रियाविधींनी शाश्वत असा आनंदमय मोक्ष कदापि प्राप्त होत नसतो. कारण त्या देवता स्वतः आपण नित्यबद्ध आहे. आणि म्हणून जीवाला नित्यमुक्त व्हायचं झाल्यास जो नित्यमुक्त परमेश्वर आहे, सच्चिदानंद स्वरूप सर्वशक्तियुक्त परमेश्वर, त्याची एकनिष्ठ अनन्य निष्काम भक्ती करावी लागते. त्यासाठी परमेश्वराचं ज्ञान असणं अत्यंत अनिवार्य असतं. आणि ते म्हणजे परमेश्वर शास्त्राच्या 4 सिद्धांतांपैकी नित्य अनित्य वस्तू विवेक हे होय. आत्मानात्म विवेक.
ज्ञान, ध्यान, भजन. ज्ञान, ध्यान, भजन हे एकमात्र या जीवाचं ईश्वराच्या ठाईच समावलं जातं. म्हणजे या ज्ञान ध्यान भजनाची जी परिपूर्ण सार्थकता आहे, याचं जे सर्वोच्च शिखर आहे ते परमेश्वराच्या प्रतीच घटित होत असतं. म्हणून ज्ञानामध्ये नित्य अनित्य वस्तू विवेक होणं अत्यंत गरजेचं आहे. हा सर्वप्रथम सिद्धांत प्रत्येक मुमुक्षु पुरुषाने जाणला पाहिजे आहे. तो श्रीमद भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी निरूपण केलेल्या ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये 9 प्रकरण तथा त्या संबंधीचे जे स्फुट वचन विचारमालिका आचार मालिकेमध्ये आलेले आहेत त्यात निर्देशित करण्यात आलेला आहे. मग असा हा नित्य अनित्य वस्तू विवेक घटित झाल्यानंतर की प्रपंच हा अनित्य नाशवान आहे, तो तमगुणाचा आश्रय घेतल्याने नीच कर्म घडल्याने नरकाला कारणीभूत ठरतो का रजगुणाचा आश्रय घेऊन संसारात आसक्त मोहित झाल्याने परत पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम पुन्हा मनुष्य जन्मात आणण्याला कारण ठरतो. आणि देवता या नित्यबद्ध असल्यामुळे जीवाला नित्यमुक्त करू शकत नाही. देवतांच्या भक्तीने जीवाला शाश्वत आनंद मोक्ष मिळू शकत नाही. मग उरला तो परमेश्वर, पण जो सच्चिदानंद स्वरूप सर्व शक्तियुक्त परब्रह्म परमेश्वर आहे, त्याचा जो युगायुगामध्ये पृथ्वी तलावर जीवांचा उद्धार करावयाकरिता मोक्ष धर्माची संस्थापना करावयाकरिता अवतार होत असतो, त्या अवताराची ज्ञानबोधोत्तर एकनिष्ठ अनन्य निष्काम भक्ती करणे हे शाश्वत आनंदमय मोक्षाचं साधन असतं. असा हा नित्य अनित्य वस्तू विवेक घटित झाल्यानंतर दुसरा सिद्धांत आमचे गोसावी निरूपण करतात. इहा अमूत्र फल उपभोग विराग. इह आणि अमूत्र फल उपभोग विराग वैराग्यम. इह लोक, इह म्हणजे हा लोक म्हणजे पृथ्वी लोक, यावर प्रामुख्याने जीव मनुष्य देहात राहतात या मनुष्य लोकात, म्हणून हा जीव लोक आहे. आणि अमूत्र म्हणजे ज्या ठिकाणी मलमूत्रादी क्रिया विसर्जित केल्या जात नाही, कारण ज्या देवी देवता कर्मभूमीच्या शेवटी लक्ष्मीपासून आदिशक्ती चैतन्य मायेच्या चिज्जड सुखपरापर्यंत या देवता खानपान करीत नाही, म्हणून मलमूत्र विसर्जन करीत नाही. पृथ्वी तलावर खानपान करतात मनुष्य जीव, म्हणून मलमूत्र विसर्जन करतात, म्हणून हा मूत्र लोक आहे, मल लोक आहे. आणि देवी देवतांचा अमूत्र अमल लोक आहे. पण इह अमूत्र म्हणजे परलोक, म्हणजे कर्मभूमीच्या शेवटी यक्षिणीपासून तर आदिशक्ती चैतन्य मायेच्या चिज्जड सुखपरापर्यंत कर्मभूमी अष्टदेवनी अंतराल स्वर्ग सत्यकला वैकुंठ शिराब्दी अष्टभैरव विश्वरूप देवता आणि आदिशक्ती चैतन्य माया चिज्जड सुख हे या उभय लोकातील सुख फल उपभोगाविषयीचा विराग. राग म्हणजे आवडी, अनुराग, प्रीती, आसक्ती, मोह. नसणे, वी म्हणजे त्याच्या विरहित विपरीत अवस्था असणे, म्हणजे या इह आणि परलोकासंबंधी अनासक्त निर्मोही राहणे. हा दुसरा सिद्धांत आहे. म्हणजे नित्य अनित्य वस्तू विवेक घटित झाल्यानंतर दुसरा सिद्धांत परिपालन करणे अत्यंत अनिवार्य आहे. कारण आपल्याला इहलोकात परत जन्माला यायचं नाही, म्हणून रजोगुणाने आसक्त मोहित होऊन मनुष्य देहामध्ये संसार प्रपंचात बांधलं जायचं नाही. म्हणजे आपली मध्यगती जी आहे रजोगुणामुळे होणारी मनुष्य देहाची ती चुकते, आणि त्या निमित्तानेच त्या हेतूनेच त्या कारणानेच अनिती भ्रष्टाचार कुकर्म असे तमोगुणामुळे घटित होऊन नरकगती होत असते. पण त्या नरकगतीला सुद्धा आपल्याला जायचं नाही. आणि
परलोक जो आहे देवी देवतांचा, तिकडेही आपली गती व्हायला नको, कारण ते आपल्या मोक्ष मार्गातील आडवाटाळे शत्रू आहेत. तितका काळ आपण त्यांच्या अनित्य नाशवान सुखामध्ये बांधले जाणार आणि पुण्य संपल्यानंतर परत जन्माला यावं लागणार, आपल्या मोक्ष मार्गाची वाटचाल खुंटणार. म्हणून देवी देवतांच्या स्थानांतरात सुद्धा आपल्याला जायचं नाही. म्हणून हा इह अमूत्र फल उपभोग विराग होणे अत्यंत अनिवार्य आहे. कारण आपल्याला जायचं आहे परमेश्वराच्या शाश्वत आनंदमय परमधामाला. आणि म्हणून आपल्याला फक्त त्याचीच एक निष्ठ अनन्य निष्काम भक्ती घटित व्हायला हवी. आकर्षणाचा सिद्धांत आहे. जयाचा वेदू तयाची प्राप्ती आणि केवळ वेदे कैवल्याची प्राप्ती. ज्याचा वेद जीवाला लागत असतो त्याचीच जीवाला प्राप्ती होत असते. मग मनुष्यात जर संसाराचा वेध लागला तर परत संसाराचीच प्राप्ती होते. मनुष्यात जर तमोगुणामुळे अनिती, भ्रष्टाचार, कुकर्म, हिंसा, पापकर्म घटित झाले तर नरकाची प्राप्ती होत असते. मनुष्य देहात जर देवी देवतांचा वेध लागला, त्याची भक्ती क्रियाकांड करत राहिला तर त्या देवतांची प्राप्ती होते. आणि जर त्याने हिंसेचा त्याग करून मनुष्य देहात अनासक्त निर्मोही राहून देवी देवतांची भक्ती न करता परमेश्वराच्या अवताराची एक निष्ठ अनन्य निष्काम भक्ती केली, परमेश्वराचा केवळ वेधे कैवल्याची प्राप्ती, केवळ अत्यंत शुद्धतम निर्गुण स्वरूप असा जो परमेश्वर आहे त्याचा वेद जर जीवाला लागला तर त्या कैवल्य स्वरूप आनंदमय परमेश्वराची शाश्वत रूपाने आपल्या जीवाला प्राप्ती होत असते. म्हणून हा नित्य अनित्य वस्तू विवेक उपरांत इहामूत्र फलोपभोग विराग घटित होणे अत्यंत अनिवार्य आहे. आणि त्यासाठी मग तिसरा सिद्धांत निरूपण करतात, तो म्हणजे क्षमदमादी साधनम. क्षम आणि दम आदी पदामध्ये क्षमदमाला पूरक असलेला सर्व आचार धर्म निहित आहे. हे साधन परिपालन करणे अत्यंत गरजेचं आहे. मग क्षम म्हणजे शांती, दम म्हणजे दमन. मग इंद्रियांचं दमन आणि अंतःकरणाचं क्षमन अत्यंत अनिवार्य आहे. त्याखेरीज इह लोकातील सुख फल उपभोगाचा विराग होणे अशक्यप्राय आहे. कारण त्याचा राग आहे. तो राग इंद्रियांच्या स्वैर संचारामुळे आहे आणि अंतःकरणाच्या अशांतीमुळे आहे. अंतःकरणाच्या वृत्ती इंद्रियांच्या द्वारा इतस्ता विखुरल्या जातात आणि त्यामुळे इह लोकातील सुखभोगाविषयीचा राग निर्माण होतो. आणि तो इह अमूत्र फल उपभोग विराग, इह लोकातील सुख फल उपभोगाचा विराग होण्यासाठी क्षमदम अत्यंत अनिवार्य आहेत. मग या ठिकाणी ज्ञान, ध्यान, भजन हे जे ईश्वराच्या ठिकाणी आपल्या जीवाचं सामावलं गेलं पाहिजे आहे, त्यासाठी ज्ञान हे नित्य अनित्य वस्तू विवेक आणि ईश्वराच्या ठिकाणी सामावलं गेलं पाहिजे. म्हणून नित्य नित्य वस्तू विवेकानंतर इहामूत्र फलोपभोगाचा विराग होण्याकरिता जे क्षमदमादी साधन सांगितलं त्यासाठी ध्यान अत्यंत अनिवार्य आहे. ध्यानाखेरीज इंद्रियांच्या चित्तवृत्तीचा निरोध होत नाही आणि द्रष्टा स्वरूप चेतन निर्गुण असा आपला आत्मा आपल्या स्वतःच्या स्वरूपामध्ये शांत स्वस्थ संतुष्ट राहू शकत नाही. त्याखेरीज त्याच्या चित्ताच्या वृत्ती, अंतःकरणातील विचार भाव हे इतस्तः विखुरले जातात. भूतकाळातील स्मृती, भविष्यातील स्वप्नकल्पना का वर्तमानामध्ये इंद्रियांच्या द्वारा बाह्य विषय सुखोपभोगामध्ये आकर्षण, आसक्ती, मोह याची बांधिलकी ही निर्माण होत राहते. म्हणून इंद्रियांचं दमन करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यांश चक्षुश्चैवांतरे भो 5व्या अध्यायाच्या शेवटी गीतेचा 6वा अध्याय आत्मसंयमन योग म्हणजे ध्यान योग निरूपण करण्याच्या प्रारंभी त्याच्या आधी ध्यानाची पार्श्वभूमिका सूचित करतात की
इंद्रियांच्या बाह्य स्पर्शांना बाहेरच सोडून चक्षुश्चैवांतरे भो, चक्षु म्हणजे दृष्टी दोन्ही भ्रुकुटीच्या अंतरे आत स्थिर करून प्राणापानो समो कृत्वा नासाभ्यंतरचारिणो, नासाग्रीच्या अभियंतर आत विचरण करणाऱ्या प्राण तथा अपानवायूला समो कृत्वा समान करून यतेंद्रिय मनोबुद्धीर मुनिर्मोक्ष परायण, जो मोक्षपरायण मुनी आहे, मोक्षाविषयीची ज्याची निष्ठा आहे, ज्याला मोक्षच हवा, या जन्ममृत्यूच्या भवबंधनातून कायमची विनिर्मुक्ती हवी आहे, परमेश्वराच्या शाश्वत आनंदमय परमधामाची प्राप्ती करून घ्यायची आहे, अशा मोक्षपरायण मुनीने यतेंद्रिय मनोबुद्धीर, मन बुद्धी आणि इंद्रियांचं यत म्हणजे संयत, संयमन करावं, नियमन करावं. कशा प्रकारे? स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यांश, इंद्रियांच्या बाह्य स्पर्श म्हणजे विषयांना, बहिर म्हणजे बाहेरच सोडून टाकून त्यागून. चक्षुश्चैवांतरे भ्रुवो, चक्षु म्हणजे दृष्टी, आतील चित्ताची लक्ष दोन्ही भ्रुकुटीच्या मध्ये केंद्रित करून स्थापित करून प्राणापानो समो कृत्वा, नासाग्रीमध्ये विचरण करणाऱ्या प्राण तथा अपानवायूला समान करून काय करतो मोक्षपरायण मुनी? यतेंद्रिय मनोबुद्धीर, मन बुद्धी आणि इंद्रियांचं यत म्हणजे संयत, संयमन करतो, नियमन करतो. आणि हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी परमेश्वर शास्त्राचे 4 सिद्धांत असलेल्या निरूपणात तिसरा सिद्धांत सांगितलेला आहे, क्षमदमादी साधनम, इंद्रियांचं दमन आणि मनाचं तथा अंतःकरणाचं क्षमन. या प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी 5व्या अध्यायाच्या शेवटी उपसंहारात तो ध्यान योग निर्देशित केलेला आहे. त्यात इंद्रियांचं दमन केलं जातं आणि अंतःकरणाचं क्षमन केलं जातं. आणि त्याद्वारा मग तो मोक्षपरायण मुनी विगतेच्छा भय क्रोधो यह सदा मुक्त एव सा, तो इच्छा भय क्रोध विरहित झालेला मोक्षपरायण मुनी त्या ध्यान साधनेच्या द्वारा सदा सर्वदा विनिर्मुक्त असतो, आपल्या स्वतःला अनुभव करीत असतो. त्याला कुठल्याही प्रकारचा राग म्हणजे इच्छा अपेक्षा आकांक्षा नसते. त्यामुळे भय म्हणजे भीती प्राप्त करण्याची आकांक्षा अपेक्षा नसल्यामुळे हरवण्याची भीतीही नसते, म्हणून त्याला भय नसतं. आणि त्याच्यात अडथळा येऊन जो संताप क्रोध येतो तोही नसतो. इच्छा भय क्रोध विगत विरहित झालेला मुनी यह सदा मुक्त एव सहा, असा जो कोणी आहे तो सदा मुक्त आहे. इहलोकातच त्याने साधनामध्येच मुक्तीचा अनुभव घेतलेला आहे, कारण इंद्रियांचं दमन आणि मनाचं क्षमन झालेलं आहे. इंद्रियांच्या द्वारा चित्ताच्या वृत्ती त्याच्या इतस्ता विखुरत नाही. तो दोन्ही भ्रुकुटीयामध्ये निर्वात स्थळी दिव्याची ज्योत ठेवली असतात, ती जशी अचलायमान राहते त्या पद्धतीने त्याचं चित्ताला उपमा दिलेली आहे. ते अत्यंत स्वस्थ शांत राहतं. आणि मग हा असा ध्यान योगाच्या साधनेच्या द्वारा नित्य अनित्य वस्तू विवेक घटित झाल्यानंतर इहामूत्र फलोपभोगाच्या विरागासाठी क्षमदमादी साधनांचं पालन करीत चौथा सिद्धांत आमचे गोसावी निरूपण करतात, तो म्हणजे मुमुक्षुत्वंच. मुमुक्षुत्व म्हणजे मोक्षाची इच्छा असण्याची धारणा म्हणजे मुमुक्षुत्व. तो म्हणजे धारणा, मोक्षाची इच्छा असण्याची धारणा. धारणा शक्ती ही ज्ञानबोधाने जागृत होत असते. ज्ञानबोधोत्तर आत्म्याला परमात्म्याची प्राप्ती हवी, जीवाला परमेश्वराच्या शाश्वत आनंदमय मोक्ष हवा, अशा प्रकारची विचार भावनात्मक धारणा
आणि त्या अनुषंगाने आत्मेची जागृती, हे मुमुक्षुत्व सर्वात महत्वाचं परमेश्वरीय शास्त्राचं तो चौथा सिद्धांत आहे. तो घटित होण्यासाठी या पहिल्या नित्य अनित्य वस्तू विवेक, इहा अमूत्र फल उपभोग विराग, क्षमदमादी साधनम, या 3 परमेश्वरीय शास्त्राच्या सिद्धांतांचं परिपालन करणे अत्यंत आवश्यक आहे. मुमुक्षुत्व कार्यान्वित राहण्यासाठी, ते फलित होण्यासाठी हा नित्य अनित्य वस्तू विवेक, हा वैचारिक दृष्टिकोन आणि इहमूत्र फलोपभोग विराग तथा क्षमदमादी साधनम हे आचारपरक दृष्टिकोन असणे अत्यंत गरजेचं आहे. तर या आपल्या जीवाला त्या ध्यान योगाच्या माध्यमातून मग ज्ञान ध्यान भजन, हे आमच्या गोसाव्यांनी सांगितलं की या जीवाचं एकमात्र परमेश्वराच्या ठिकाणीच सामावलं जातं. तर भजन, भज हा धातू उपासनावाचक परमेश्वरीय अवताराची एक निष्ठ अनन्य निष्काम भक्ती मग मुमुक्षुत्वासाठी अत्यंत अनिवार्य आहे. कारण मोक्षप्रदाता तो परब्रह्म परमेश्वर आहे, त्याचा अवतार आहे, तो साधन दाता आहे. तो साधन देतो आणि साध्यही देतो. अव्यक्तपर वस्तू एकवाती ते व्यक्तिमंत होय, मग आपल्या व्यक्ताव्यक्ताचे ज्ञान करी, साध्याची प्राप्ती करी, साध्याची प्राप्ती साधन निवर्ते, पराच्या अंती साध्य एकवाती अथवा सिद्धी एकवाती. मग ते पराच्या अंती जे साध्य आहे, सिद्धी आहे, परम साध्य परम सिद्धी, परमेश्वराच्या शाश्वत आनंदमय स्वरूपाची प्राप्ती, ती होण्यासाठी या मुमुक्षु पुरुषाने काय करायचं आहे, तर ध्यान साधनेच्या अंतर्भूत शमदमादिकांचं परिपालन केलं असता, इहमूत्र फलोपभोगाचा विराग झाला असता, जो नित्य परमेश्वर आहे, नित्य अनित्य वस्तू विवेकांती उपलक्षात आलेला की परमेश्वर नित्य आहे, नित्यमुक्त आहे आणि तो आपल्या बद्धमुक्त जीवाला नित्यमुक्त करू शकतो. म्हणून त्या परमेश्वराचीच एकनिष्ठ अनन्य निष्काम भक्ती करणे हेच परमेश्वरीय प्राप्तीचं प्रमुख साधन आहे. मग त्यासाठी आमच्या गोसावी यांनी ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये अस्थिपरीच्या साधनवंत पुरुषाला चतुर्विध नामस्मरण विहित केलेलं आहे. नाम, लीळा, मूर्ती तथा चेष्टा. ते नाम स्मरणपूर्वक आपण चित्तपटलावरती श्रीमूर्तीला आठवून, जसं वर्णन आपण श्रवण केलेलं आहे, ती मूर्ती आपल्या दृष्टीच्या समोर आठवून त्या मूर्तीच्या भेतरातील जे असलेलं परमसुंदर बर्व महावाक्य निर्वचन भावे, त्याचं तत्वचिंतन मनन नित्य अध्यास आठवण कीर्तन करीत, त्याच्या संबंधित ज्या लीळा आहे जीवोद्धरणाच्या हेतुस्तव केलेल्या आणि ज्या जड वस्तू पदार्थांशी घटित झालेल्या चेष्टा आहे त्या आठवणे, तेणेकरून केवळाचा वेध लागणे आणि कैवल्याची प्राप्ती करून घेणे, हे मुमुक्षु पुरुषाचं ध्यान योगामध्ये प्रमुख साधन आहे. आणि म्हणून त्यासाठी तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास असणे, निदान संस्कृत नाही समजत असेल मराठीमध्ये त्याचं दररोज वाचन करणे, नित्य अनित्य वस्तू विवेक, इहामूत्र फलोपभोग विराग आणि शमदमादी साधनांचं पालन होणे, मुमुक्षुत्व तुमचं जागृत होणे, त्यासाठी ब्रह्मविद्या शास्त्र, लीळाचरित्रामध्ये परमेश्वरीय अवतार पृथ्वी तलावर अवतार धारण करून जीवाच्या उद्धाराच्या हेतुस्तव चहूदानी क्रीडा करतात.
त्या वाचन करणे, त्या श्रवण करणे, त्यांचं मनन चिंतन नित्य अध्यास आठवण कीर्तन करीत राहणे, हे पुढे मग तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये जसा तुम्हाला दिवसभरातून वेळ मिळत जाईल तसं नियोजन करून आपण आपल्या मोक्ष मार्गाची वाटचाल सुखकर करू शकतो. श्री गोपाल कृष्ण महाराज